For example, the fruit produced in plants like calyx, plants like brinjal, vidhania, where calyx is involved in the formation of fruit, or calyx is permanent or persistent along with the fruit. For example, also another example, apple. In apple, that fruit which we observe, actually that is the thalamus. ते सफरचंद आपण म्हणतो ना, सफरचंद आपण जे खातो, ऍक्च्युली जे आपण पार्ट जो खातो तो काय, थॅलॅमस. आणि फ्रूट हात मध्ये असतं छोटं, 2-3 बिया असलेलं आपण पाहतो बघा, त्या पिंक कलरच्या सीड्स, त्याच्या भोवती ते छोटस हे असतं. सो इट इज द एंटायर receptacle or thalamus. It forms the plupinature, and that we call as a fruit. Actually it is not the fruit, it is the thalamus. सफरचंद मध्ये काय असतं, फ्रूट सारखं दिसतं ते, जे आपण खातो ते काय, थॅलॅमस. त्यानंतर इन कॅश्यूनट, जे काजू आपण म्हणतो, काजूच्या आपण बिया खातो. तर काजू ज्या वेळेस फ्रूटच्या स्वरूपामध्ये असतो, ते फ्रूटचं स्वरूपात जे पार्ट जो असतो तो ऍक्च्युली इट इज पेडिंकल. Inflorescence axis जो आहे, it is converted into that fleshy nature, and in that it forms the fruit like structure, modified fruit like structure. So it is not fruit but it is peduncle. त्यानंतर पाइनएप्पल, किंवा आपण काय म्हणतो त्याला, पाइनएप्पलला अननस. तर अननसचे जे फळ आहे, it is not the fruit but that perianth, the parts of perianth, they are combined, united to form that complex structure that is pineapple fruit. आता मग असे जे वेगळे फ्लोरल पार्ट्स which are associated with the fruits, then they develop special different types of fruit based on the different parts which are associated or not. The fruits are classified basically into two types: true fruits and false fruits. True fruits means when only ovary is involved in the formation of fruit, the entire type of fruit is called true fruit. For example, mango, etc. But when other floral parts they are involved in the formation of fruit, then that type of fruit is called jackfruit, false fruit. त्याचे एक्झाम्पल आहे, तुमचं जॅकफ्रूट आहे, ऍपल आहे, सीताफळ आहे, अननस आहे. ह्या सगळ्या फ्रुट्स मध्ये काय असतं, इतर फ्लोरल पार्ट्स दे आर असोसिएटेड विथ द फ्रूट, सो इट इज कॉल्ड फॉल्स फ्रूट. फक्त ओरीपासून जर फ्रूट बनलेलं असेल तर त्याला आपण ट्रू फ्रूट म्हणायचं, आणि इतर पार्ट्स उदाहरणार्थ कॅलाइस, करोला, थॅलॅमस, पेडिंकल वगैरे हे जर त्या फ्रूट फॉर्मेशन मध्ये इन्व्हॉल्व्ह असतील तर त्याला फॉल्स फ्रूट म्हणायचं. Sometimes ovary may grow in fruit without fertilization and pollination. काही वेळा बघा, काही वेळा फ्रुट्स असे तयार होतात, सीडलेस फ्रुट्स आपण पाहतो बऱ्याच फ्रुट्स मध्ये. तर याचे हे कसे तयार होतात, दे आर produced without pollination and fertilization. So such fruits, they do not have seeds in them because there is no pollination, fertilization, so no question of seed formation. So such a fruit is called henocarpic fruits or parthenocarpic fruits. Such fruits are called parthenocarpic fruits. Parthenocarpic means seedless fruits. ज्या फ्रुट्स मध्ये सीड्स तयार होत नाही किंवा सीड्स नसतात, अशा फ्रूटला काय म्हणायचं, पार्थिनोकार्पिक फ्रुट्स. आता केळीचं उदाहरण घ्या, केळीमध्ये सीड्स नसतात. द्राक्ष, ग्रेप्स, ग्रेपच्या ज्या बेरी आपण खातो, बेरी त्यामध्ये फक्त शुगर वगैरे ज्यूस असतो, परंतु सीड्स नसतात. किंवा ऍपल, सफरचंद सुद्धा, त्याच्यामध्ये जो गर असतो तो पार्ट ऑफ द थॅलॅमस. फ्रूट इट इज
पार्थिनोकार्पिक सीड्स कमी असतात किंवा डिजेनरेटेड सीड्स असतात. हे ज्याच्यामध्ये सीड्स असतील ग्रेपमध्ये किंवा ॲपलमध्ये ते जर्मिनेट होत नाहीत. So this is what we call true fruits, false fruits and parthenocarpic fruits. Other parts of the fruit. The fruit, it is having outermost covering, wall, pericarp, seed, etc. पहिलं, the outermost wall called as a pericarp. Generally, this pericarp, it is single layered. For example, in pea or bean, वाटाणा घेवडामध्ये जर बघितलं तर फ्रूट बाहेरचं जे लेयर आहे पेरिकार्प तर सिंगल लेयर असतं. और इट मे बी फ्युज्ड विथ द टेस्टा. एक तर मग ते फ्री असेल, उदाहरणार्थ वाटाणा घेवडा आपण ज्याच्या शेंगा पाहतो ना घेवड्याच्या वाटाण्याच्या, तर शेंगाचं टर्फल आपण सहजपणे बाजूला काढतो. दॅट इज द पेरिकार्प, तो फ्रूटचा वॉल आहे. परंतु मेजमध्ये मक्याचं जर बी बघितलं तुम्ही, मका, गहू, बाजरी, ज्वारी, त्याच्यामध्ये बघा सीड वॉल किंवा सीड आणि फ्रूट वॉल एकत्र जॉईंट झालेले असते. सो दे आर फ्युज्ड विथ द सीड टेस्टा. फॉर एक्झाम्पल ग्रॅमिनिशियस फ्रूट्स लाईक मेज, जवार एटसेट्रा. याच्यामध्ये आपण सीड वॉल आणि फ्रूट वॉल वेगळी करू शकत नाही. जसं घेवडा वाटाणामध्ये आपण पाहतो किंवा भुईमुगाच्या शेंगा टर्फल पटकन आपण बाजूला करतो, सीड्स वेगळे करू शकतो. म्हणजे फ्रूट वॉल वेगळी आहे, सीड वॉल वेगळी. मेजमध्ये मात्र तसं नाही. बोथ सीड वॉल ॲज फ्रूट वॉल दे आर जॉईंट टुगेदर, फ्यूज टुगेदर, सो इट इज नॉट पॉसिबल टू सेपरेट. So the pericarp or the fruit wall, outermost wall, it may be differentiated into 3 layers. तर पेरिकार्प एक सिंगल लेअर्ड असेल किंवा काही फ्रुट्समध्ये ती मेनी लेअर असेल. उदाहरणार्थ 3 लेयर्स, इपिकार्प, मेझोकार्प, एंडोकार्प. आता उदाहरणार्थ आंब्याचे जर फ्रूट बघितलं तुम्ही, सगळ्यात बाहेरचं जे ग्रीन कलरचं किंवा येलो कलरचं जे लेअर असतं दॅट इज इपिकार्प. तर इपिकार्प लेदरी असतो, मेम्ब्रानस असतो. मध्ये मिझोकार्प हा फ्लेशी असतो नाही का, किंवा फायब्रस असतो कोकोनटमध्ये. आणि आतल्या बाजूला जो आहे हार्ड स्टोनी एंडोकार्प. कोकोनटमध्ये बघा आपण जे नारळाची बाहेरची शेंडी काढतो, शेंडी म्हणजे मिझोकार्प. आणि यंग स्टेजला जर नारळ बघितलं तर हिरव्या रंगाचं एंटायर लेअर असतं ते इपिकार्प, फायब्रस मिझोकार्प. आणि आत जे कवटी म्हणतो आपण नारळाची टणक, दॅट इज एंडोकार्प. आंब्यामध्ये सुद्धा आपलं बघतो ही बाहेरचं आवरण आहे इपिकार्प, मध्ये फायब्रस गर जो म्हणतो आपण, जो आंब्याचं गर जो आपण जो खातो दॅट इज मिझोकार्प. आणि त्याच्या आतल्या बाजूला कोय जी असते ती हार्ड स्टोनी, दॅट इज एंडोकार्प. Endocarp is close to seed and it is hard, for example in coconut. त्यानंतर आता नेक्स्ट टू पेरिकार्प, म्हणजे हे 3 लेयर झाले पेरिकार्पचे, इपिकार्प, मेझोकार्प, एंडोकार्प. त्यानंतर पेरिकार्पमध्ये प्लासेंटा असतो. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट विच जॉईंट्स द सीड्स or which attaches the seeds to the placenta or to the fruit, from where the nutrients are taken by the developing seed and embryo. So that is the placenta. आता next, classification of fruits. The fruits क्लासिफिकेशन कसं केलेलं बघा. बेस्ड ऑन व्हेरियस क्रायटेरिया द फ्रूट्स मे बी क्लासिफाईड इनटू द व्हेरियस टाइप्स बेस्ड ऑन व्हेरियस क्रायटेरिया. पहिला आहे बेस्ड ऑन नंबर ऑफ फ्लावर्स विच आर इन्वॉल्व्ड इन द फॉर्मेशन ऑफ फ्रूट्स. The fruits are classified into 3 types: simple fruit, aggregate fruit and composite fruit. म्हणजे based on number of flowers involved or number of flowers from which fruit develop, त्याच्या आधारे किती फुलं ते फ्रूट डेव्हलपमेंटसाठी इन्व्हॉल्व आहेत त्याच्या आधारे फ्रूटचं क्लासिफिकेशन 3 ग्रुपमध्ये केलेले आहे: सिंपल, ॲग्रिगेट अँड कंपोजिट. त्याच्यातलं पहिलं आहे सिंपल फ्रूट. सिंपल फ्रूट विच डेव्हलप फ्रॉम द सिंगल फ्लावर विथ सिंगल ओव्हरी. ज्या फ्रूटचा डेव्हलपमेंटमध्ये एकच फ्लावर इन्व्हॉल्व असतं आणि त्याची एकच ओव्हरी इन्व्हॉल्व असते त्या फ्रूटला काय म्हणायचं? सिंपल फ्रूट. ओव्हरी मे बी ॲपोकार्पस, सिनकार्पस, युनिलॉक्युलर और मल्टीलॉक्युलर. ओव्हरी ॲपोकार्पस असेल म्हणजे कार्पेल फ्री असेल, और सिनकार्पस म्हणजे कार्पेल युनायटेड असू शकेल, और
ती सिंगल लॉक्युलर असेल किंवा मल्टी लॉक्युलर असेल, म्हणजे मध्ये ओव्हरीच्या आतमध्ये कंपार्टमेंट्स एक असेल किंवा मेनी असतील, तर त्या सिंपल फ्रूटमध्ये. बेस्ड ऑन द पेरिकार्प और फ्रूट वॉल, द सिंपल फ्रूट्स आर अगेन क्लासिफाइड इंटू टू सब टाइप्स, इंडेhiscent अँड dehiscent. म्हणजे जी फ्रूटची वॉल असते पेरिकार्प, त्याच्या आधारे सिंपल फ्रूट्सला दोन सब टाइप्स आहेत, इंडेhiscent अँड dehiscent. आता इंडेhiscent म्हणजे ज्या फ्रूटचं मॅच्युरिटी नंतर फ्रूट वॉल ब्रेक होत नाही, डिहाईस होत नाही किंवा क्रॅक होत नाही, तर त्याला आपण इंडेhiscent फ्रूट म्हणायचं. आणि dehiscent म्हणजे जे फ्रूट मॅच्युअर झाल्यानंतर त्याची फ्रूट वॉल ब्रेक होते, त्याला dehiscent म्हणायचं. आता इंडेhiscent फ्रूट्स ऑफ विच फ्रूट नेव्हर ब्रेक्स ॲट मॅच्युरिटी ऑफ फ्रूट, ज्या फ्रूटची फ्रूट वॉल ब्रेक होत नाही त्याला इंडेhiscent फ्रूटमध्ये. तर इंडेhiscent फ्रूटमध्ये पुन्हा टू टाइप्स आहेत, ड्राय dehiscent अँड फ्लेसी, ड्राय इंडेhiscent अँड फ्लेसी इंडेhiscent. इंडेhiscent म्हणजे फ्रूट वॉल ब्रेक होत नाही, मग ते ड्राय असतील पुन्हा किंवा फ्लेसी असतील. आता ड्रायमध्ये पहिले अकिन, ड्राय इंडेhiscent सिंपल फ्रूट अकिन. It is small seeded, one seeded indehiscent fruit. Ovary superior, fruit wall and seed coat are free from each other. For example, मिरॅबिलिस, रातराणी जी म्हणतो आपण, रातराणीचं फ्रूट, किंवा क्लेमॅटिस, एक वेल असते जंगली, किंवा बोराव्हिया पुनर्नाभा म्हणून जी प्लांट आहे, तर त्या प्लांटमध्ये आपल्याला हे ड्राय इंडेhiscent फ्रूट बघायला मिळतं, की ज्याची फ्रूट वॉल ब्रेक होत नाही. तर फिगरमध्ये बघितले दाखवले बघा, पेरिकार, त्यानंतर टेस्टा, मध्ये कॉटिलिडॉन्स वगैरे ती फ्रूट आहे. अकिन, ड्राय इंडेhiscent म्हणजे हे फ्रूट मॅच्युअर झाल्यानंतर कोरडं होतं, ड्राय होतं आणि ती फ्रूट वॉल ब्रेक होत नाही. इट रिमेन्स persistent along with the seeds. So it is called dry indehiscent akin type. दुसरं टाइप आहे फ्रूट सिप्सेला. It is also example of dry indehiscent one-seeded fruit developed from inferior ovary, but here pericarp and testa are separate. तर रातराणीच्या याच्या फ्रूट बघितलं तुम्ही आणि सूर्यफूल किंवा टणटणीचं फ्रूट, तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की रातराणीचे सीड कोट आणि फ्रूट वॉल हे एकत्र असतात मक्याच्या बियासारख्या. तसं आता सूर्यफूलचं बघा, सूर्यफूलची बी, एक बी म्हणजे इट इज वन फ्रूट. तर त्याच्यामध्ये बघा, ते बाहेरचं जे ब्लॅक कलरचं आवरण आहे दॅट इज फ्रूट वॉल आहे. काय ते सगळ्यात बाहेरचं आवरण, जे आपण सूर्यफुलाच्या बिया खातो ना, ते काय करतो आपण, ब्लॅक कलरचं बाहेरचं आवरण म्हणजे फ्रूट वॉल आपण ब्रेक करतो. नॅचरली ते ब्रेक होत नाही. ते सूर्यफुलाच्या बिया किती दिवस राहिले तरी ते ब्लॅक कव्हर जे आहे सिल्कोट ते तसंच तसं राहतं, म्हणून त्याला ड्राय इंडेhiscent म्हटलेलं आहे. मग ते सीडकोट जे आहे आपलं फ्रूट वॉल जे आहे ब्लॅक कलर आणि आतमध्ये पांढऱ्या रंगाचं सीड असतं, म्हणजे सीड कोट आणि फ्रूट वॉल कसे असतात, एकमेकापासून सेपरेट असतात, म्हणून त्या प्रकारच्या फ्रूटला काय म्हणायचं, ड्राय इंडेhiscent सिप्सेला टाइप ऑफ फ्रूट. फॉर एक्झाम्पल सनफ्लावर, मेरीगोल्ड, म्हणजे तुमचं झेंडू वगैरे, सूर्यफूल, टणटणी वगैरे ह्या प्रकारचे प्लांटचे फ्रूट असे असतात. ते बघा त्याच्या फ्रूट फिगरमध्ये दाखवले, बाहेरचं वॉल आहे पेरिकार म्हणजे फ्रूट वॉल, आतली जी वॉल दाखवली टेस्टा म्हणजे सीड वॉल आणि सेंटरला एम्ब्रियो. सो दॅट इज अबाउट सिप्सेला. Third type of dry indehiscent, that is called nut. It is one-seeded, large, and it develops from multicarpellary ovary with hard woody pericarp. लिची, लिचीचे फ्रूट जे असतं, लिचीचं फ्रूट बघा विकायला येतात. साधारणतः ही लिचीचे फ्रूट हे नॉर्थ इंडियामध्ये, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये त्या भागामध्ये हे झाड आढळतं आणि त्याचे फ्रूट्स आपल्याकडे विकायला येतात. आणि ते फ्रूट्स which develop from multicarpellary ovary with hard woody pericarp. त्याचं बाहेरचं जे आवरण असतं ते हार्ड वुडी असतं पेरिकार्प. तर दॅट इज नट आणि इट इज ऑल्सो ड्राय इंडेhiscent. आणि चौथं जे आहे कॅरिओप्सिस. इट इज सिमिलर टू नट बट फ्रूट वॉल अँड टेस्टा आर फ्युज्ड. फॉर एक्झाम्पल व्हीट, ज्वार, बाजरा, मेश. मक्याचं, बाजरीचं किंवा गव्हाचं जे
फ्रूट आहे, आपण जे बी म्हणतो. हं? आपण जे बी म्हणतो, मक्याचं बी, गव्हाचं बी, ज्वारचं बी, ऍक्च्युअली ते बी नाही. इट इज काय, इट इज फ्रूट. परंतु इथे फ्रूट वॉल आणि सीड वॉल युनायटेड असतात, एकत्र जॉईंट असतात, त्यामुळे आपल्याला सेपरेट करता येत नाही. दॅट इज ओनली डिफरन्स. तर हे झाले ड्राय इंडेहिसंटचे 4 टाइप्स. आता फ्लेशी इंडेहिसंट. फ्लेशी म्हणजे मऊ आणि इंडेहिसंट याच्यामध्ये सुद्धा फ्रूट इंडेहिसंट आहे, परंतु ते कसे फ्लेशी. आता वरचे जेवढे पाहिले आपण अकिन, सिप्सेला, नट किंवा केरॉप्सिस, हे कसे होते, ड्राय होते. गव्हाचं बी, सूर्यफूलचं बी कसं असतं, ते ड्राय असतं फ्रूट, आणि ते इंडेहिसंट, फ्रूट वॉल ब्रेक होत नाही म्हणून त्याला आपण ड्राय इंडेहिसंट मध्ये. आता इथे फ्लेशी इंडेहिसंट, याच्यामध्ये सुद्धा फ्रूट इंडेहिसंटच आहे, परंतु ते फ्लेशी आहे. Here pericarp may be fleshy and may be divided into epicarp, mesocarp or endocarp. Esocarp, for example, it may be leathery, while mesocarp and endocarp may be pulpy, and in some plants, endocarp may be hard and stony. Fleshy indehiscent. त्याच्यामध्ये आता हे पहिलं आहे ड्रूफ. बेस्ट एक्झाम्पल ऑफ ड्रूफ इज कोकोनट अँड मँगो. आंब्याचं फळ बघा, आंब्याच्या फळामध्ये सगळ्यात बाहेरचं जे लेअर आहे इपिकार, फिगरमध्ये दाखवले बघा. त्यानंतर मिझोकार, जो फायब्रस असतो, जो गर असतो, जे आपण खातो, तो मिझोकार. आणि आतल्या बाजूला जे सीड आहे, त्या सीडचं जे कोटिंग आहे त्याला इट इज कॉल्ड एंडोकार. इपिकार, मिझोकार्प अँड एंडोकार्प. एंडोकार्पच्या आतमध्ये मग सीड असतं, कोय हार्ड असतं. आता एंडोकार्प किंवा कोकोनटमध्ये बघा, कोकोनटमध्ये सुद्धा तसंच असतं, इपिकार्प, मेझोकार्प, एंडोकार्प. इपिकार्प हा यंग स्टेजला कोकोनटमध्ये तुम्हाला बघायला मिळेल, आणि जसं जसं फ्रूट मॅच्युअर होईल तेव्हा ते इपिकार्प ब्रेक होतो कुठेतरी कानाकोपऱ्यात, आणि त्याच्या आतले जे फायबर्स आहे, जे शेंडी म्हणतो आपण नारळाची, तर ते फायबर्स दॅट इज मिझोकार्प. आणि मग आत जो एंडोकार्प आहे तो हार्ड असतो, खूप स्टोनी असतो. जे आपण नारळ फोडतो, नारळ फोडताना जे आपण ते टणक जे लेअर आहे एंडोकार्प, ते ब्रेक करतो, आणि मग आतलं सीड एंडोकार्प, खोबरं म्हणजे म्हणतो ते एंडोकार्प आपण खातो. आंब्यामध्ये मिझोकार्प फ्लेशी आहे, न्यूट्रिशियस आहे, आणि कोकोनटमध्ये एंडोकार्प आतलं एम्ब्रिओ आणि एंडोकार्प, that is fleshy and useful. So it is a fleshy indehiscent, differentiated into mesocarp, endocarp, and this fruit is common in coconut and mango. जर बघा, नारळ आणि आंबा हे फळ किती ड्राय झालं, मॅच्युअर झालं, तरी ते ब्रेक होत नाही. त्याचं जे लेयर्स असतील इपिकार्प, मेसोकार्प, तर ते तसे त्या फ्रूट्स भोवती अटॅच असतात, म्हणून इट इज फ्लेशी इंडेहिसंट. दुसरा आहे फ्लेशी इंडेहिसंट मध्ये बेरी. टोमॅटोचं फ्रूट तुम्ही पाहिलं असेल. टोमॅटोचं फ्रूटचं जे आहे बाहेरचं इपिकार्प, सेंटर मिझोकार्प, आणि सीड्स भोवती असलेलं एंडोकार्प. तर इपिकार्प, मिझोकार्प फ्लेशी असतं, मऊ असतं, परंतु ते फ्रूट सहजासहजी ब्रेक होत नाही. ड्राय होऊन जाईल, पूर्ण कोरडं होऊन जाईल, परंतु सीड वॉल आणि फ्रूट वॉल ह्या अटॅच असतात. इट इज फ्लेशी इंडेहिसंट, मल्टीसीडेड और सिंगल सीडेड. Fruit develop from polycarpillary syncarpous superior ovary or inferior ovary. Pericarp is distinct, while mesocarp and endocarp may be fused and become massive pulpy. उदाहरणार्थ टोमॅटो, ब्रिंजल. टोमॅटोमध्ये आणि वांग्यामध्ये या प्रकारचं फ्रूट आपल्याला बघायला मिळतं. दॅट इज बेरी, फ्लेशी इंडेहिसंट. नाही का, इंडेहिसंट म्हणजे टोमॅटोचं फ्रूट सुद्धा ब्रेक होत नाही, सीड्स बाहेर येत नाही, ते ड्राय होऊन जाईल, पार मेम्ब्रेनस होऊन जाईल, तरी मात्र ते तसं राहतं. आणि तिसरं जे आहे फ्लेशी इंडेहिसंट, दॅट इज हिस्पेरिडियम. हिस्पेरिडियम मध्ये बघा, तुमचं संत्री, मोसंबी, लिंबू याचे जे फ्रूट्स असतात, तर ते फ्रूट्स कसे असतात, ते बी फ्लेशी इंडेहिसंट, ब्रेक होत नाही, तसं आहे तसंच राहतं. आणि त्याचं बाहेरचं जे कव्हर, आवरण आहे, जसं फ्रूट मॅच्युअर झाल्यानंतर पिवळ्या पडल्यानंतर सुकून जाईल, परंतु ते ब्रेक होत नाही. दॅट इज एक्झाम्पल संत्रा, लेमन, ऑरेंज एटसेट्रा. हिस्पेरिडियम त्याला काय म्हणायचं मग, फ्लेशी इंडेहिसंट हिस्पेरिडियम टाईप ऑफ फ्रूट. आणि चौथं जे आहे फ्लेशी इंडेहिसंट मध्ये पेपो.
पेपो टाईप ऑफ फ्रूट साधारणतः काकडीमध्ये. इट इज अ बेरी विथ हार्ड थिक स्किन. काकडीमध्ये बघा बाहेरचं जे लेअर असतं थोडंसं हार्ड असतं आणि आतमध्ये फ्लेशी लेअर असतं. सो इट इज कॉल्ड पिपो. आणि पाचवं जे आहे फ्लेशी इंडेसंट कॉल्ड ॲज ए पोम. पोम फ्रूट. त्याच्यामध्ये तुमचं ॲपल सफरचंद या टाईपमध्ये येतं. फ्लेशी इंडेसन. सफरचंद सुद्धा मॅच्युअर झालं तरी ब्रेक होत नाही, फ्रूट वॉल ब्रेक होत नाही. सो ओरी ॲक्च्युली ओरी सराउंडेड बाय इडिबल फ्लेशी रिसेप्टॅकल. आता मध्ये त्या फ्रूट फिगरमध्ये बघा तो रिसेप्टॅकल आहे, सेंटरला सीड्स आहेत, सीड्स भोवती पेरिकार्प आहे, स्किन आहे. आणि ही स्किन किंवा पेरिकार्प हे कशापासून बनलेलं असतं? रिसेप्टॅकल, रिसेप्टॅकल टिश्यू. आणि इट इज ॲक्च्युली नॉट अ पार्ट ऑफ फ्रूट. ॲक्च्युली तो फ्रूट पार्ट नाही आहे, परंतु तो एनलार्ज होतो, वाढतो आणि फ्रूट जे आत सेंटरला जे दाखवलेलं आहे ना फिगरमध्ये ते फ्रूट आहे छोटंसं. आणि दोन्ही बाजूला जे कव्हरिंग आहे दॅट इज रिसेप्टॅकल. सो सच फ्रूट इज ऑल्सो कॉल्ड फॉल्स फ्रूट. आपण मगाशी बघितलं फॉल्स फ्रूटमध्ये. पेरिकार्प इज नॉट इडिबल. एक्झाम्पल ॲपल आणि पियरचे फ्रूट आणि ॲपलचे फ्रूट. ज्यावेळेस आपण सफरचंद कापतो त्यावेळेस ते सीड भोवती जे थोडंसं टणक लेअर असतं बघा, तर त्याला पेरिकार्प म्हणतात. आणि ते टणक लेअर आपण खात नाही किंवा सीड आपण खात नाही, ते पुन्हा कट करून फेकून देतो. आणि जो फ्लेशी पार्ट आहे जे खातो आपण तो काय आहे? रिसेप्टॅकल पार्ट. इट इज नॉट द पार्ट ऑफ फ्रूट, इट इज पार्ट ऑफ थॅलॅमस. सो दॅट इज these are the various types of dry indehiscent and fleshy indehiscent fruit. सिंपल फ्रूट मधले टाईप आहेत इंडेहिसंट आणि डेहिसंट. इंडेहिसंट मध्ये ड्राय इंडेहिसंट आणि फ्लेशी इंडेहिसंट. आपण हे दोघं पाहिले. आता पुढचं आहे सिंपल डेहिसंट. आता हे प्रकारचे फ्रूट म्हणजे काय? दे विल ब्रेक द फ्रूट वॉल. ज्या फ्रूटमध्ये फ्रूट मॅच्युअर झाल्यानंतर फ्रूट वॉल ब्रेक होते त्याला काय म्हणायचं? इंडेहिसंट फ्रूट्स. आता याच्यामध्ये पहिला टाईप आहे ड्राय डेहिसंट मध्ये लिगूम. शेंगा म्हणतो आपण नाही का? शेंगाचा फ्रूट आहे लिगूम. भुईमुगाच्या शेंगा असतील, चवळीच्या, मुगाच्या, उडदाच्या, घेवड्याच्या, वाटाण्याच्या वगैरे वगैरे. तर बघा हे फ्रूट मॅच्युअर झाले किंवा इव्हन सोयाबीन नाही का, हे फ्रूट्स मॅच्युअर झाले आणि वाळले की ते तडकतात, शेंगा ब्रेक होतात. पाहिलं असेल तुम्ही शेतामध्ये वगैरे. तर त्या ब्रेक होतात आणि सीड्स एक्सपोज होतात, सीड्स बाहेर पडतात. सो लिग्यूम इट इज अ ड्राय वन चेंबर्ड फ्रूट विच डिहायसेस अलॉंग टू लॉन्जिट्युडिनल सुचर्स. दोन वर्टिकल सुचर्स मध्ये ते ब्रेक होतं आणि सीड्स आर एक्सपोज, म्हणजे सीड्स बाहेर पडतात. एक्झाम्पल बीन. वाटाणा, घेवडा, चवळी, मठ, मूग वगैरे वगैरे सगळे लिगूम फ्रूटमध्ये येतात. हे लिगूम फ्रूट कसे आहे? ड्राय डेहिसंट. मॅच्युरिटीला हे फ्रूट ड्राय होतं आणि ब्रेक होतं म्हणून त्याला पण ड्राय डेहिसंट म्हणायचं. दुसरं आहे ड्राय डेहिसंटचं एक्झाम्पल फॉलिकल. इट इज ऑल्सो ड्राय डेहिसंट वन चेंबर फ्रूट which is derived from monocarpellary superior ovary. मोनोकार्पिलरी सुपिरियर ओव्हरी मधून ती डेव्हलप होते. इट डिहायसेस अलॉंग व्हेंट्रल सुचर. व्हेंट्रल सुचर मध्ये डिहायसेस. आता कॅलोट्रॉपिस उदाहरणार्थ रुईचं जर फ्रूट बघितलं असेल तुम्ही, असे कॅप्सूल असतात, कॅप्सूल सारखे फॉलिकल, दोन दोन शेंगासारखे. आणि त्याच्या खालच्या बाजूला ती जो फ्रूट वाल आहे मॅच्युअर झाल्यानंतर ती खालची बाजू जी आहे फ्रूटची ती ब्रेक होते आणि त्याच्यातून ते विंग्ड सीड्स, ड्राय विंग्ड सीड्स बाहेर पडतात. आणि सगळे सीड्स एका वेळेस न बाहेर पडतात, थोडे थोडे बाहेर पडतात आणि वारा आला का मग ते सीड्स हवेमार्फत बाहेर कॅरी ऑन केले जातात. त्याला तुम्ही म्हातारी म्हणता बघा, म्हातारी. तर ते रुईचे जी फ्रूट्स आहेत दे आर विंग्ड फ्रूट्स, लाईट वेट, अँड दॅट फ्रूट्स आर कॉल्ड फॉलिकल. तिसरं आहे ड्राय डेहिसंट मध्ये कॅप्सूल. इट डेव्हलप फ्रॉम पॉलिकार्पिलरी सिनकार्पस ओव्हरी. उदाहरणार्थ भेंडी नाही का, भेंडीचं फ्रूट. भेंडी जर वाळली, मॅच्युअर झाली, वाळली, तर टॉपला तिचे याच्यामध्ये ब्रेक होते आणि 5 कंपार्टमेंट्स ते ब्रेक होतात आणि आतले सीड्स मग बाहेर पडतात.
So it is Polycarpus syncarpus, one chambered or multi-chambered ovary. It dehisces by various ways. आता ते डिपेंड्स अपॉन प्रत्येक प्लांट मध्ये तो वेगळ्या कॅप्सूलचं वेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन्स बघायला मिळतं आपल्याला dehiscence. Depending on the mode of dehiscence, capsule fruits may be classified into subtypes like loculicidal and septicidal. Loculicidal म्हणजे भेंडीमध्ये किंवा कॉटन कपाशीमध्ये कुठे ब्रेक होतं फ्रूट टॉपला टॉपला भेंडीचं जे टोक असतं ते ब्रेक होतं मॅच्युरेट झाल्यानंतर आणि मग सीड्स बाहेर पडतात किंवा कपाशीचं बोंड बघा ते सुद्धा टॉपला ब्रेक होतं म्हणून याला लॉक्युलिसाइडल कॅप्सूल फ्रूट म्हणायचं. दुसरा जो सब टाईप आहे सेप्टिसाइडल. सेप्टिसाइडल याच्यामध्ये फ्रूट डिहायसिस लॉन्जिट्युडिनली अलॉंग द सेप्टा सो द चेंबर्स ऑफ द फ्रूट गेट सेपरेटेड. आता ॲबिच्युलान मध्ये किंवा त्याला आपण मुद्रा म्हणतो मुद्रा जे प्लांट आहे मुद्रा मालवेसी फॅमिलीचा मेंबर आहे तो पण तर याच्यामध्ये जसं जसं फ्रूट मॅच्युअर तसं वन सीडेड जे फ्रूट्स आहेत वन सीडेड ते एकमेकापासून अलग होतात. सेप्टा दे गेट सेपरेटेड अँड इच वन सीडेड फ्रूट नाव इट विल बी डिस्चार्ज फ्रॉम द प्लांट. म्हणजे वन सीडेड फ्रूट मग सेपरेट होतात एकमेकापासून आणि ते डिस्चार्ज होतात. ते बघा फिगरमध्ये दाखवलेले आहे मुद्रा आहे आणि कॅप्सूल कपाशीचा कॅप्सूल दाखवला. तिसरा आहे ड्राय डेहिसंटमध्ये सेप्टिफ्रॅगल. सेप्टिफ्रॅगल म्हणजे धोत्र्याचं जे सीड्स आहे ते कसे हे होतात बघा तर ती जी फ्रूट वॉल असेल सेंटरला दोन्ही बाजूला ब्रेक होते आणि सेंटरला जो थॅलॅमस एनलार्ज असतो त्या थॅलॅमसवर ते सीड्स अटॅच प्लासेंटावर सीड्स अटॅच असतात आणि ते सीड्स नाव दे आर exposed. The fruit wall breaks and seeds are exposed and now the seeds will be dispersed by various ways. So that is called septifragal. चौथा part आहे circumscisi. Here the capsule dehisces transversely upper part of the fruit like lead separates exposing the seeds. याच्यामध्ये फ्रूटचं एक ring of cells they are delicate and that ring of cells separate or shrink and lead like structure it is removed and from center the seeds are removed from the fruit for the purpose of dispersal. So that is central sessile. So now the next type called as a aggregate fruits. हे झालं सिंपल फ्रूट. आता दुसरं आहे ॲग्रिगेट फ्रूट. ॲग्रिगेट आता सिंपल फ्रूट बघितलं आपण एका ओरीपासून सीड्स तयार होतात फ्रूट तयार होतात म्हणून त्याला आपण सिंपल फ्रूट मग त्याचे ड्राय डेहिसंट इनडेहिसंट वगैरे वगैरे सगळ्या टाईप्स आपण बघितले. आता दुसरा जो मेजर टाईप आहे कॉल्ड ॲज ॲग्रिगेट फ्रूट्स. हिअर फ्रूट्स मेनी फ्रूट्स डेव्हलप फ्रॉम द सिंगल फ्लावर. एका फुलामध्ये अनेक ओव्हरीज असतात अनेक ओव्हरीज युनाइट होऊन मेनी फ्रूट्स आर डेव्हलप विथ पॉलिकार्पिलरी अपोकार्पस पिस्टिल. उदाहरणार्थ सीताफळ. सीताफळमध्ये आपण जे सीताफळ पाहतो ॲक्च्युअली इट इज नॉट अ सिंगल फ्रूट इट इज अ ग्रुप ऑफ बेरीज इट इज अ ग्रुप ऑफ मेनी वन सीडेड फ्रूट्स. ते जे कप्पे पाहतो ना आपण सीताफळामध्ये छोटे छोटे कप्पे दिसतात ना हिरव्या रंगाचे ते कंपार्टमेंट ते एक कंपार्टमेंट म्हणजे एक बेरी फ्रूट असतं. असे मेनी कंपार्टमेंट और मेनी बेरीज कंबाईन टुगेदर टू फॉर्म द और दे ॲग्रिगेट टुगेदर टू फॉर्म द कॉम्प्लेक्स फ्रूट दॅट इज कॉल्ड ॲग्रिगेट फ्रूट. ॲग्रिगेट म्हणजे अनेक फ्रूट्स एकत्र येऊन जे कॉम्प्लेक्स फ्रूट तयार होतं त्याला ॲग्रिगेट फ्रूट म्हणायचं. फॉर एक्झाम्पल अनोना सीताफळमध्ये किंवा इतर या प्लांटमध्ये आता फिगरमध्ये दाखवले बघा सीताफळमध्ये सगळे कंपार्टमेंट किंवा बेरीज एकत्र आलेले आहेत इटरी ऑफ फॉलिकल्स आणि दुसऱ्या याच्यामध्ये इटरी ऑफ फॉलिकल्समध्ये दुसऱ्या फिगरमध्ये पण सेपरेट दाखवले थोडंसं अलग अलग दाखवलेलं आहे. सीताफळमध्ये मात्र ते सगळे एकत्र असतात. आता फ्रुटलेट जे सीताफळमध्ये फ्रुटलेट डिहाइज बाय देअर डॉर्सल सुचर अँड आर ग्रुप्ड ऑन इलॉंगेटेड थॅलॅमस. उदाहरणार्थ मायकेलिया सोनचाफा जो आहे सोनचाफामध्ये ती तुम्हाला सेपरेट दिसतील बेरीज फॉलिकल्स
आणि प्रत्येक फॉलिकल एकमेकापासून अलग होतो आणि जसं जसं मॅच्युरिटी होईल ईच फॉलिकल गेट सेपरेटेड अँड दे आर डिस्पर्स. तसं सीताफळमध्ये मात्र नाही. ते सीताफळमध्ये ते सगळे बेरीज जे आहेत ते एकत्र ठेवले जातात शेवटपर्यंत. जरी सीताफळ ब्रेक होतं, पूर्ण मॅच्युअर झालं, पिकलं, तर ते आटोपाट फुटतं, ब्रेक होतं आणि वन सीडेड मग आपण बघू शकतो. आणि सेंटरला मोठा थॅलॅमस, त्याला जे सीड्स अटॅच असतात हे बेरीज, तो थॅलॅमस सुद्धा आपण बघू शकतो. सो दॅट इज व्हॉट वी कॉल्ड ॲग्रिगेट फ्रुट्स. ॲग्रिगेट म्हणजे मेनी फ्रुट्स कंबाईन टुगेदर. आणि तिसरा जो टाईप आहे फ्रुट्सचा कॉल्ड एज ए कंपोजिट फ्रुट्स. कंपोजिट फ्रुट्स, these fruit develop from many flowers or inflorescences. ॲग्रिगेट फ्रूट फूल एकच आहे परंतु ओरीज अनेक आहेत.